पण ही थेट दृश्य पाहतोय अंबाला एअरबेस वरची ही दृश्य आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल अभय पटवर्धन सर आपल्या सोबत आहेत। अभय सर, आपण पाहतोय की सुखोई नंतर आता राष्ट्रपती राफेल मधून आता त्या उड्डाण करतायत, नेमकं या संदर्भामध्ये काय विश्लेषण करू शकाल तुम्ही? यात विश्लेषण असं आहे की ही जी सॉर्टी त्यांची आहे ही एक एअरफोर्स आणि टोटल लष्कराचं मनोबल वाढवणारी सॉर्टी आहे। कारण हे जे उड्डाण प्रकरण होईल आहे त्या महामहिम राष्ट्रपतीचं काही चालवणार नाही आहेत। त्यांच्या समोर जो पायलट बसला असेल किंवा बाजूला पायलट बसला असेल तो पायलट चालवेल आहे। पण एक एअरफोर्स करता फार महत्वाची गोष्ट असते की सर्वोच्च कमांडर लष्कराचा जो आहे त्यांनी आमच्या एअरक्राफ्ट मध्ये भरारी घेतली आणि आमचा त्यांनी मानसन्मान वाढवला। तर एक मनोवैज्ञानिक दृष्टीने किंवा मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे। पण अभय सर, जर आपण बघितलं असेल तर यापूर्वी सुद्धा द्रौपदी मुर्मूंनी सुखोई 30 या विमानामधून सुद्धा उड्डाण केलेलं होतं, तेव्हा सुद्धा भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता। यानंतर सुद्धा राफेलची एक ताकद आजमावून बघण्यासाठी राष्ट्रपतींचा हा प्रयत्न असू शकतो असं तुम्ही म्हणू शकता। पण ऍक्च्युअल जर तसं पाहिलं तर राष्ट्रपतींना याच्याबद्दल जनरली माहिती नसेल। त्यांना एक जनरल माहिती दिलेली असेल की किती स्पीड आहे, कसं टेक ऑफ करतं, काय करतं। पण ते राष्ट्रपती बसलेले असताना ते लोक मॅन्युअर करणार नाहीत, डाईव्ह मारून टॉप ऑफ द रोल करून वगैरे असं काही करणार नाहीत। साधी सॉर्टी असेल टेक ऑफ आणि लँडिंगची आणि थोडं बँकिंग वगैरे असेल, त्यामुळे ही एक कॉस्मॅटिक गोष्ट असते। पण त्यामुळे आमचं मनोबल वाढतं। मागच्या वेळेला त्यांनी सुखोईमध्ये केली होती कारण त्यावेळेला राफेल जस्ट इंडक्ट होत होते आणि ऑपरेशनलाइज झाले नव्हते। आता राफेल पूर्णपणे ऑपरेशनलाइज झालेले आहेत। ऑफ सिंदूरमध्ये त्यांनी पार्ट घेतलेला आहे। त्याच्यामुळे हे यावेळची राफेलची जी भरारी आहे ती जास्त महत्वाची ठरते। नक्कीच धन्यवाद अभय सर, तुम्ही या संदर्भामध्ये केलेल्या विश्लेषणाबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सुखोई नंतर आता राष्ट्रपती राफेल मधून भरारी घेत आहेत। काही वेळापूर्वी राष्ट्रपतींना मानवंदना सुद्धा करण्यात आलेली होती सैन्याकडून। हवाई दलाच्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे असं सुद्धा आता आपण दृश्य पाहतोय। आता थोड्याच वेळात हे राफेल राष्ट्रपतींना घेऊन उड्डाण करेल। राफेलमध्ये आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बसलेल्या आहेत। आपण पाहतोय की सध्या राफेल मधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आता भरारी घेणार आहेत। काही वेळापूर्वी त्यांना मानवंदना सुद्धा सैन्याकडून करण्यात आलेली होती। याआधी त्यांनी सुखोई 30 या विमानातून त्यांनी भरारी घेतलेली होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अंबाला विमानतळावरती दाखल झाल्या, त्यानंतर त्यांना मानवंदना सुद्धा देण्यात आली। त्यानंतर त्यांनी जो सूट होता तो सुद्धा घातला आणि त्यानंतर आता राफेल मधून त्या उड्डाण करतात।